नमस्कार, मी अस्मिता's किचन अँड क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहे कॉलीफ्लॉवर म्हणजेच फुलगोबीची भाजी। ही भाजी खूप सोपी आहे आणि या भाजीसाठी आपल्याला काहीच प्रिपरेशन करून ठेवावं लागत नाही। सकाळच्या गडबडमध्ये टिफिनसाठी तुम्ही अगदी झटपट ही भाजी बनवू शकता। मी इथे एक पॅन गॅसवर गरम करायला ठेवले आहे। त्यामध्ये 3 टेबलस्पून तेल घालायचं। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि 2 मिरच्या कापून घालायच्या। मिरच्या झाल्या की त्यामध्ये 1 चमचा जाडसर कुटलेला लसूण घालायचा। लसूण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा, म्हणजे भाजीला लसूणची छान टेस्ट येते। लसूण परतून झाला की यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड आणि 1 चमचा लाल तिखट घालायचं। हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यामध्ये कट केलेलं कॉलीफ्लॉवर घालायचं। हे सगळं छान परतून घ्यायचं। एक चमचा मीठ घालायचं आणि परत एकदा परतून घ्यायचं। कॉलीफ्लॉवरला व्यवस्थित मसाला लागला की झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती 5 मिनिट होऊ द्यायचं। या भाजीमध्ये आपण बिलकुल पाणी वापरणार नाही। आता 5 मिनिट झाले, आपण झाकण काढून चेक करूया। तुम्ही बघू शकता इथे कॉलीफ्लॉवरला थोडं पाणी सुटलं आहे। परत झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनिटे भाजी शिजू द्यायची। मध्ये मध्ये भाजीला चेक करत राहायचं, जेणेकरून ती करपणार नाही। भाजीमध्ये कोथिंबीर घालून घेऊया। तुम्ही बघू शकता भाजी अगदी छान शिजली आहे। ही भाजी शिजायला 15 ते 20 मिनिट पुरेसे आहेत। तर इथे आपली क्विक कॉलीफ्लॉवर भाजी रेडी आहे। रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा। थँक यू।